नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक जी आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी आर असणार शेतकरी मित्रांनो, शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत जी आर आलेला आहे मित्रांनो. ज्या पण शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असेल त्यांच्यासाठी इथं जिल्ह्याप्रमाणे नावं पण आलेले आहे. त्यांच्या वारसांना इथं तातडीने मदत करण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला किती पैसे मंजूर झालेले आहे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत बघायचा हा व्हिडिओ. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. असेच आपण शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात, तर असंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे. शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. महसूल व वन विभागाकडून दिनांक 4 ऑक्टोबर 2024 चा जी आर असणार मित्रांनो. हा लेटेस्ट जी आर असणार आहे 4 ऑक्टोबर 2024 चा मित्रांनो. आता इथं बघू शकता मित्रांनो, सर्वात शासनाचे निर्णय बघून घेऊया काय आहे. नापीक कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या 3 कारणांमुळे झालेल्या शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत सहाय्यक अनुदानापोटी सन 2024-25 या आर्थिक वर्षात मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता उर्वरित जिल्ह्यांकरिता उर्वरित जिल्हाधिकारी यांना वाटप करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त यांना विवरित 6.60 कोटी म्हणजे 6,60,00,000 इतके विवरित करण्यात आलेले आहे. शेतकरी आत्महत्या प्रकरणी वारसांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह सहाय्यकरिता मुंबई व मुंबई उपनगर वगळता उर्वरित जिल्हाधिकारी यांना वाटप करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयास खालीलप्रमाणे अतिरिक्त निधीचे विवरण करण्यात येत आहे. आता कोणत्या कोणत्या जिल्ह्याला इथं निधी आलेली आहे मुंबई सोडून आपण बघून घेऊया. आता इथं सगळ्यात आधी विभागाचे नाव व दिनांक 2/5/2024 च्या शासन निर्णयामधले विवरित केलेली निधी 2/5/2024 ला. ओके. त्यानंतर उपलब्ध करून देण्यात आलेली निधी, आता ज्यांनी ती उपलब्ध करून दिलेली निधी लेटेस्ट वाली, हे जे रुपये असणार लाखात असणारे, एकूण निधी किती असणार ते दिलेले आहे. सगळ्यात आधी कोकण मध्ये बघू शकता तुम्हाला मी एकूण निधी सांगतो. इथे 11 लाख असणार आहे, 11 लाख रुपये. पुण्यासाठी जे मित्रांनो 94 लाख रुपये असणार आहे. नाशिकसाठी इथं 300 लाख असणार आहे मित्रांनो. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी 435 लाख असणार आहे मित्रांनो. अमरावतीसाठी इथं मित्रांनो 598.28 लाख असणार आहे. नागपूरसाठी 332 लाख असणार आहे मित्रांनो. एकूण इथं बघू शकता मित्रांनो एकूण इथे मित्रांनो 1770.80 लाख एवढी निधी तुमच्यासाठी इथं मंजूर करण्याचा इथं निर्णय घेतला जातो शासनाने. पण त्याच्यापैकी जर तुम्हाला इथं 6.6 कोटी इतकी निधी त्यांनी इथं मंजूर केलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे सगळी निधी येणार आहे मित्रांनो. इथं तुम्ही बघू शकता, इथं दिलेलं पण आहे त्यांनी संपूर्ण माहिती वगैरे. 6.60 एवढी आपल्याला आतापर्यंत ही निधी आलेली मित्रांनो. ओके. तर बाकीची निधी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणारा निधी तुम्हाला नंतर भेटणार आहे. आता सध्या पुरते तुम्हाला एवढे पैसे आलेले मित्रांनो, एवढी निधी मंजूर झालेली आहे 6,60,00,000 एवढे मित्रांनो. ओके. त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आता पुढे वाचून घेऊया थोडस शॉर्टकट मध्ये. सर्व विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यांच्या मागणीनुसार निधी संबंधित जिल्ह्यांच्या तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात विविध कार्यवाही तातडीने पूर्ण करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यासाठी कार्यवाही करावी. या योजनेसाठी होणारा खर्च मागणी क्रमांक 5 इथं असे दिलेले त्या अनुश्रेय वगैरे अशा प्रकारे इथं दिलेले त्यांनी या लेखा शीर्षाखाली खर्ची सदर लेखा शीर्षाखाली प्रत्यक्ष खर्च महालेख कार्यालय नोंदणीचा जिल्हा अधिकाऱ्यांनी करून घेण्यात यावा असं इथं सांगण्यात आलेले. तात्काळ इथं करून घ्यायचे मित्रांनो. शासनाने निर्णय दिलेला जिल्हा अधिकाऱ्यांना लवकरात लवकर तुम्हाला हे पण याची निधी पण तुम्हाला वारसांना मिळणार आहे मित्रांनो. 6,60,00,000 एवढी निधी आता मंजूर झालेली आहे मित्रांनो. इथं तुम्हाला वाटले की आता 6,06,00,000 झालेली आहे. बाकीची जी निधी मित्रांनो उपलब्ध करून देण्यात येणारा निधी आणि नंतर तुम्हाला भेटणार आहे. आता जो मिळालेला मित्रांनो विरोध केलेला निधी आता इतका असणार सध्यावरती, बाकीचे तुम्हाला नंतर भेटणार मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे हा 4 ऑक्टोबर 2024 चा. ओके. अशा प्रकारची माहिती आलेली मित्रांनो.
तुम्हाला काही व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, शेअर करायचं. जसं शेतकरी मित्रांना काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपला जॉईन होऊन जा मित्रांनो. तिथं मी डेली इथं यांचे PDF फाईल शेअर करत असतो मित्रांनो. नंतर मी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. कारण की PDF फाईलमध्ये शेअर करून देतो, काही काही तिथं वाचून घेतात. आणि ज्यांना पण इथं आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून घ्यायचे आणि व्हॉट्सअपला फॉलो करून घ्या. तिथं पण माझ्याशी बोलू पण शकता मित्रांनो. तिथं ओपन ठेवलेली मी माझी आयडी. ओके. जसं शेतकरी मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. आणि त्याच्यानंतर चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनला प्रेस करून ठेवा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र गाईस. थँक्यू.